नमस्कार. मी प्राध्यापक राजू सानप. F5 सेमिस्टर फर्स्टमध्ये भारतीय राज्यघटनेची निर्मिती या प्रकरणातील पहिला भाग जो होता तो आपण पाहिला होता की ज्यामध्ये भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशा पद्धतीने झाली आणि त्या दृष्टिकोनातून ईस्ट इंडिया कंपनीचा असलेल्या भारतामध्ये वाढता कारभार आणि त्या दृष्टिकोनातून ब्रिटिश गव्हर्नमेंटनं केलेले कायदे या सगळ्यांचा पहिल्या जे लेक्चर झालं त्यामध्ये आपण एक आढावा घेतला होता आणि त्यामध्ये राज्यघटनेच्या संदर्भामध्ये आपण फिट्स इंडिया ॲक्ट असेल किंवा रेग्युलेटिंग ॲक्टचा असेल आणि त्यानंतर की ज्यावेळेला रेग्युलेटिंग ॲक्ट झाला किंवा फिट्स इंडिया ॲक्ट झाला आणि त्याच्यानंतर भारतामध्ये जो काही 1857चा उठाव झाला आणि त्या 1857च्या उठावाचे जे काही परिणाम होते त्यामुळं भारतीय जनतेमध्ये एक प्रकारे असंतोषाचं जे काही वातावरण आहे ते वातावरण निर्माण झालं होतं आणि त्याच्यावरती एक मलमपट्टी म्हणा किंवा एक कायदा जो होता तर त्यावेळेला ब्रिटनची जी काही राणी व्हिक्टोरिया यांनी त्यांचा जो काही जाहीरनामा आहे तो राणीचा जाहीरनामा सादर केला आणि त्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये खऱ्या अर्थानं जर विचार केला तर भारताच्या दृष्टिकोनातून जो काही महत्त्वाचे जे बदल आहे ते बदल ह्या कायद्यामध्ये झाले आणि मग एकूणच परिस्थितीचा जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून हा जो काही कायदा होता हा कायदा देखील अत्यंत महत्त्वाचा होता आणि त्या अनुषंगानं जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेतील हा एक महत्त्वाची जी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं राणी व्हिक्टोरियाचा असलेला प्रभाव आणि त्यांनी केलेले जे काही राणीचा जो काही जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये खऱ्या अर्थानं ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही व्यापारीकरणाचं जे धोरण होतं त्याला एक प्रकारे बंदी म्हणा किंवा त्याच्यावरती जे काही नियंत्रण आहे ते नियंत्रण आलं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी या खाजगी आणि व्यापारी कंपनीऐवजी ब्रिटनच्या राणीच्या नावानं जो काही राज्यकारभार आहे त्या राज्यकारभाराला या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्यानंतर जर विचार केला तर ईस्ट इंडिया कंपनी आणि त्या दृष्टिकोनातून जे काही इंग्लंडमधील भारत मंत्री आणि इंडियन काउन्सिलची जी काही स्थापना केली त्यामुळे राज्यकारभारासाठी त्यांना जबाबदार धरण्यात आलं आणि गव्हर्नर जनरल जे आहे त्या गव्हर्नर जनरलची नेमणूक सुद्धा करण्यात आली म्हणजे एकूणच सामाजिक न्याय राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून निष्पक्षपाती भूमिकेतून कार्य करण्यासाठी आणि भारतामधील धार्मिक बाबतीमध्ये ढवळाढवळ न करता एक प्रकारे समान संधी आणि सार्वजनिक ठिकाणी जात धर्म वंश असा कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता समान संधीचं जे तत्व आहे ते तत्व या ठिकाणी अवलंबण्यात आलं आणि म्हणून मग खऱ्या अर्थानं त्या कालखंडामधील जो काही महत्त्वाचा कालावधी होता की ज्यामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटनं जे काही बदल केलेले होते तेही बदल या ठिकाणी महत्त्वाचे होते आणि त्या चा विचार करता ब्रिटनचं जे काही गव्हर्नमेंट होतं त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटनं भारतामध्ये जे काही बदल आहे ते बदल करण्याला सुरुवात केली आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर 1858 मध्ये मुंबई आणि मद्रास विद्यापीठ जे आहे त्या मुंबई मद्रास विद्यापीठाची 1858 मध्ये स्थापना करण्यात आलेली होती आणि मग ह्या कायद्यानं मुंबई मद्रास जे प्रांत होतं त्या प्रांतांना खऱ्या अर्थानं स्वायत्तता मिळालेली होती आणि तिथल्या प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी निवडण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार गव्हर्नर जनरल जो आहे त्या गव्हर्नर जनरलला प्राप्त झालेला होता आणि त्याचबरोबरीनं राज्यांमध्ये उच्च न्यायालय जे आहे ते उच्च न्यायालय स्थापन करण्याचा देखील अधिकार देण्यात आलेला होता म्हणजे घटनात्मक दृष्टिकोनातून जर विचार केला तर स्वतंत्र असं कायदेमंडळ प्रांतासाठी केलेलं स्वतंत्र कायदेमंडळ आणि उच्च न्यायालयाच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून हा 1861चा जो काही कायदा आहे
तो कायदा देखील महत्वाचा होता. आता त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा जो कायदा झाला तो 1882चा, की जो लॉर्ड रिपन यांनी हा कायदा बनवला. म्हणजे याच्या आधीची जी पार्श्वभूमी होती थोडक्यात जर बघितलं तर भारतातले जे काही देशी वर्तमानपत्र होते त्या देशी वर्तमानपत्रावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी काही मुस्कटदाबी आहे ती मुस्कटदाबी केली होती, म्हणजे त्याच्यावर बंधन आले होते. त्यावेळेचे जे गव्हर्नर जे होते लॉर्ड लिटन, या लॉर्ड लिटन यांनी ह्या वृत्तपत्र स्वातंत्र्य भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती काय केलं होतं की एक प्रकारे बंधनं आणले होते. आणि त्याच्यामुळं काय झालं का देशी वृत्तपत्र बंधनं आल्यामुळं लोकांपर्यंतचा जो विचार आहे तो विचार पोहोचणं अशक्य झालं. पण लॉर्ड रिपनचा जो काही 1882चा जो कालखंड होता त्या लॉर्ड रिपनच्या कालावधीमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं जर विचार केला तर त्यामध्ये त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जे काही मर्यादा होत्या त्या मर्यादा रद्द केल्या आणि देशी वर्तमानपत्र जे होते त्या कालखंडामध्ये देशी वर्तमानपत्र निघू लागले. त्याचबरोबरीनं लॉर्ड रिपन हा जो काही महत्वाचा त्यांचा जो कालखंड आहे की त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून लॉर्ड रिपन यांचा कालखंड अत्यंत महत्वाचा आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कालखंडामध्ये स्वायत्तता देण्यात आलेली होती. म्हणजे एक स्वतंत्र असं स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे ती निर्माण झाली आणि इथं खऱ्या अर्थानं लोकशाही विकेंद्रीकरणाचा जो पाया आहे तो पाया घातला. आणि मग भारतीय राज्यघटनेमध्ये आपण ज्यावेळेस बघतो की स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राज संस्था हे जे आहे की ज्यांना खऱ्या अर्थानं विकेंद्रीकरण जो का लोकशाहीचा मूलभूत ढाचा पाया आहे त्या दृष्टिकोनातून महत्वाचा. आणि त्याची जी काही स्वायत्तता आहे ती स्वायत्तता लॉर्ड रिपन यांनी खऱ्या अर्थानं निश्चित केलेली होती. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून देखील हा एक कायदा जो होता तो कायदा सुद्धा महत्वाचा होता. त्याचबरोबरीनं 1892 मधला एक जो काही काउन्सिल इंडियन काउन्सिलचा जो काही कायदा आहे तो कायदा सुद्धा दरम्यानच्या कालावधीमध्ये केला. आणि त्यावेळेचे जे काही गव्हर्नर जनरल होते लॉर्ड डफरिन, या लॉर्ड डफरिनच्या काळामध्ये हा कायदा जो आहे तो कायदा मंजूर करण्यात आला. आता या कायद्यानं काय केलं का विधिमंडळ जे आहे त्या विधिमंडळाचा विस्तार केला आणि त्या विधिमंडळाच्या विस्तारामध्ये जे काही विधिमंडळाचे सदस्य होते त्या सदस्यांना प्रश्न विचारण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकार देण्यात आला. तसंच सरकारी आणि बिगर सरकारी जे सदस्य आहेत त्या सदस्यांची संख्या जी आहे ती वाढवण्यात आली. म्हणजे प्रांतीय विधिमंडळातील जे सदस्य असतील त्या प्रांतिक विधिमंडळाचे अर्धे सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिफारशीनुसार निवडण्याचं ठरलं. म्हणजे हा जो काही इंडियन काउन्सिल ऍक्ट जो होता 1892चा हा खऱ्या अर्थानं याचा जर विचार केला तर अप्रत्यक्ष निवडणुकीचं जे तत्व आहे हे तत्व ह्या कायद्यामध्ये घालून देण्यात आलं. म्हणजे काय झालं की प्रांतिक विधिमंडळाचे जे अर्धे सदस्य जे होते ते अर्धे सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिफारशीनुसार निवडण्यात आले. म्हणजे काय झालं की एक प्रकारे विकेंद्रीकरण जे होतं त्या विकेंद्रीकरणाला महत्व प्राप्त झालं. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या घटनात्मक विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा कायदा सुद्धा अत्यंत महत्वाचा होता की या कायद्यानं विधिमंडळाचा विस्तार झाला. त्याचबरोबरीनं सरकारी व बिगर सरकारी सदस्यांची वाढ करण्यात आली. विधिमंडळाच्या सदस्यांना प्रश्न विचारण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार प्राप्त झाला. आणि त्याचबरोबरीने निवडणुकीचं जे तत्व आहे ते निवडणुकीचं तत्व या ठिकाणी स्वीकारण्यात आलं. आणि मग त्या दृष्टिकोनातून हा कायदा जो होता हा कायदा सुद्धा त्यावेळेसच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा कायदा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आता दरम्यानचा जो कालखंड होता की त्यानंतर मध्ये 1892 आणि त्याच्या मधल्या 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस जी आहे त्या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली होती. म्हणजे राष्ट्रीय सभेची जी स्थापना आहे ती स्थापना करण्यात आली. आणि ह्या राष्ट्रीय सभेचा जो उद्देश होता मुळात तो भारतीय स्वातंत्र्य मिळवून देणं. आणि या राष्ट्रीय काँग्रेसवरती मवाळ आणि जहाल
अशा दोन गटांचा जो काही प्रभाव होता की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं मवाळ गट जो होता त्या मवाळ गटामध्ये फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असेल अशी उदारमतवादी नेते मंडळी होती. आणि जहालमतवादी गटामध्ये लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल, अरविंद घोष यासारखी प्रखर आक्रमक स्वरूपाची जी नेते मंडळी ती नेते मंडळी होती. आणि म्हणून या दृष्टिकोनातून 1885 हा जो कालखंड याच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून हा कालखंड अत्यंत महत्वाचा आहे. आता दरम्यान त्याच्यानंतर काय झालं का खऱ्या अर्थानं म्हणजे बंगालची जी फाळणी हा एक भारतीय राज्यघटनेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा मुद्दा जो आहे की तोही या ठिकाणी पाहणं महत्वाचं आहे. कारण काय झालं की 1892 नंतर आणि 1905 ह्या दरम्यानचा जो कालखंड आहे की ब्रिटिशनी जे काही भारतामध्ये जे काही फाळणीचे बीज जे होते ते बीज या कालखंडामध्ये रोवली गेली. जी बंगालची जी फाळणी होती ती फाळणी 1905 मध्ये जरी झाली असली तरी 1857 नंतर स्वातंत्र्याचा जो संघर्ष आहे तो तीव्र स्वरूपात झाला आणि भारतीय जनतेमध्ये असंतोषाचं जे वातावरण आहे ते वातावरण निर्माण झालं. पण त्याच्यामध्ये मुस्लिम जो समुदाय होता त्या मुस्लिम समुदायाला एक स्वतंत्र अशी वागणूक देत असताना त्यांना खुश ठेवण्यासाठी लॉर्ड कर्झन जे होते त्या लॉर्ड कर्झननं काय केलं का मुस्लिम बहुल असलेला भाग जो होता तो बंगालपासून वेगळा केला. आणि म्हणून मग त्या दृष्टिकोनातून बंगालची जी फाळणी आहे पूर्व पश्चिम बंगाल जो आहे ती फाळणी केल्यामुळं काय झालं का एक प्रकारे इथं भारतीय फाळणीचं जे बीज आहे ती बीज याच्यामध्ये दिसतं. आणि याच्यामुळं काय झालं का हिंदू मुस्लिमांमधली असलेली जी काही एकजूट आहे ती एकजूट नाहीशी व्हायला लागली. आणि त्याचंच एक प्रतिबिंब म्हणून 1906 मध्ये मुस्लिम लीग जे आहे त्या मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. आणि म्हणून या दृष्टिकोनातून बंगालची जी फाळणी आहे ती फाळणी सुद्धा अत्यंत महत्वाची होती. आणि म्हणून तो एक सांप्रदायिकता म्हणा, जातीय मतदारसंघ म्हणा किंवा फुटीरवादी वृत्ती जी आहे याला प्रेरणा घालणारं जे काही बंगालची फाळणी आहे ती फाळणी होती. आणि म्हणून मग त्या दृष्टिकोनातून हा एक कालखंड जो होता तोही महत्वाचा होता. आता दरम्यान जे काही 1909चा जो काही मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा जो होता तो मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा करण्यात आला. म्हणजे त्यावेळेचे 1909च ब्रिटिश संसदेनं हा जो काही कायदा आहे तो मंजूर केला. त्यावेळेचे लॉर्ड मोर्ले आणि लॉर्ड मिंटो हे जे काही सचिव होते या सचिवांनी काय केलं की खऱ्या अर्थानं भारतामधील एकूणच जे काही वातावरण आहे ते वातावरण निवळण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळेचे जे व्हायसराय होते लॉर्ड मिंटो आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट लॉर्ड मिंटो यांनी परस्परांशी विचार विनिमय करून 1909 साली हा जो काही कायदा आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट प्रमाणे हा कायदा मंजूर केला. आणि ह्या कायद्यामध्ये काय केलं की केंद्रीय आणि प्रांतिक जे विधिमंडळ आहे त्या विधिमंडळांची सदस्य संख्या जी आहे ती वाढ करण्यात आली. मग त्या सदस्य संख्येची वाढ ही 16 वरून 69 वर करण्यात आलेली होती. त्याचबरोबर कायदे मंडळाचे सदस्य जे आहेत त्या सदस्यांची निवड पद्धतीच्या संदर्भामध्ये सुद्धा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आणि तिथं निवडणूक पद्धती जी आहे ती निवडणूक पद्धती स्वीकारण्यात आली. कायदे मंडळाच्या अधिकारामध्ये वाढ करण्यात आली. मुस्लिमांना स्वतंत्र असं प्रतिनिधित्व जे आहे ते प्रतिनिधित्व देण्यात आलं. आणि त्याच्यामुळं पुढं जाऊन याचा परिणाम असा झाला की जातीय प्रतिनिधित्वाची जी मागणी त्या जातीय प्रतिनिधित्वाच्या मागणीनं काय केलं का इथं जोर धरला. आणि म्हणून असं म्हणता येईल की भारत आणि पाकिस्तान फाळणीला सुद्धा हा एक कायदा कारणीभूत आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. आणि मग 1909 नंतर खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या याच्यामध्ये आणि भारतीय राज्यघटनेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे जे काही कायदे ते कायदे अत्यंत महत्वाचे होते की ज्या कायद्यांनी खऱ्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्याची जी चळवळ होती त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महत्वाचे जे बदल आहे ते बदल घडले.
आता दरम्यान पहिलं महायुद्ध जे होतं ते 1914ला पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि 1919ला ते संपलं. पण भारतीय स्वातंत्र्यामध्ये बदल करणारा हा कालखंड होता. यामध्ये स्वराज्य हा जो शब्द, या शब्दाला पर्यायी शब्द होम रूल हा शब्द देण्यात आला आणि या काळामध्ये तो 1918 मध्ये हा शब्द वापरण्यात आलेला होता. आता 1909 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो आहे तो 1919 मध्ये करण्यात आला. पण दरम्यान 1920 मध्ये काय झालं का, लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर महात्मा गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा जो काही लढा जो होता त्या लढ्याचं नेतृत्व केलं. आणि मग त्या दृष्टिकोनातून जर विचार करतात तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो आहे तो भारतीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. कारण वास्तविक दृष्टिकोनातून जर विचार केला तर राष्ट्रीय आंदोलन आणि ब्रिटिश सत्तेविषयी भारतीय जनतेमध्ये एक असंतोषाचं जे वातावरण आहे ते वातावरण निर्माण झाले होतं आणि भारतीय जनतेमधील असंतोष निर्माण करण्यामध्ये किंवा भारतीय जनतेला जो काही असंतोष जो आहे तो संपुष्टात आणण्यामध्ये त्या दृष्टिकोनातून मोर्ले मिंटो सुधारणा कायदा केला होता. परंतु तो जो काही कायदा आहे तो कायदा अयशस्वी ठरला आणि त्यामुळं पुढील 10 वर्षाच्या आतच ब्रिटिश पार्लमेंटला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो होता तो कायदा करावा लागला. आता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो होता की त्या दृष्टिकोनातून मॉन्टेग्यू आणि लॉर्ड चेम्सफोर्ड यांना भारतामध्ये विचार विनिमय जे आहे ते विचार विनिमय करण्यासाठी पाठवण्यात आलं. आता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानं ज्या काही तरतुदी त्या तरतुदी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहे. कारण हा भारतीय प्रशासनाचा एक कायदा म्हणून ह्या कायद्याकडे सुद्धा देखील पाहिलं जातं. आता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानं काय केलं की भारतामध्ये एक तात्पुरतं स्वरूपाचं जे संविधान आहे ते संविधान निर्माण करण्यात आलं. ह्या कायद्यानं खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा एक महत्वाचा कायदा होता की त्यामधलं जे काही स्ट्रक्चर जे होतं त्या कायद्याचं त्याचं जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेवरती आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर केंद्रासाठी विधानसभा व राज्य परिषद असे जे काही द्विग्रही कायदेमंडळ आहे ते द्विग्रही कायदेमंडळ स्वीकारण्यात आलं. म्हणजे विधानसभा किंवा राज्य परिषद अशा पद्धतीत लोकसभा किंवा राज्यसभा असे आपण म्हणतो की ज्यामध्ये जे काही द्विदल पद्धती जी आहे द्विदल पद्धती इथं स्वीकारण्यात आली. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलची जी काही कार्यकारिणी जी होती त्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीचे सभासद जे होते ते विधिमंडळाला जबाबदार नसून तर ते गव्हर्नर जनरलला जबाबदार राहतील. म्हणजे गव्हर्नर जनरलची जी कार्यकारिणी होती जसं आता आपण म्हणतोय की पंतप्रधान हा कायदेमंडळाशी जबाबदार असतो, परंतु त्या दृष्टिकोनातून एकूणच जे सदस्य गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीचे ते जे काही जबाबदारीचं जे तत्व आहे ते जबाबदारीचं तत्व या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबरीनं प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती जी आहे ती द्विदल शासन पद्धती इथं स्वीकारण्यात आली आणि ह्या द्विदल शासन पद्धतीमध्ये काय केलं की राखीव खाते आणि सोपीव खाते असे दोन प्रकारचे किंवा त्याला आपण सुरक्षित आणि हस्तांतरित अशा दोन प्रकारच्या ज्या काही याद्या आहेत त्या याद्या करण्यात आल्या आणि या सुरक्षित आणि राखीव या दोन किंवा हस्तांतरित या दोन याद्यामध्ये जे काही विषय ते विषय महत्वाचे होते. म्हणजे सुरक्षित यादीमधील जे विषय होते कायदा सुव्यवस्था असेल किंवा पोलीस खातं असेल, कारागृह असेल, जमीन महसूल असेल किंवा न्याय इत्यादी जे विषय होते त्या इत्यादी विषयाचा समावेश या राखीव खात्यामध्ये गव्हर्नर जनरल आणि त्याची जी काही राज्य परिषद आहे यांच्याकडे तो सोपवण्यात आलेला होता. आता हस्तांतरित जे विषय होते त्या हस्तांतरित मधील ज्या याद्या होत्या यामध्ये शिक्षण होतं, कृषी होतं, स्थानिक स्वराज्य संस्था होत्या, आरोग्य होतं, यासारखे जे काही दुय्यम स्वरूपाचे जे विषय होते त्या दुय्यम स्वरूपाच्या विषयांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला होता. जे एक प्रकारे भारतामधील स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा आपण त्याला अधिकार विभागणी असेल किंवा आत्ताचं जे भारतीय संघराज्याचं स्वरूप जे दिसतं केंद्र सूची राज्य सूचीमध्ये जे काही अधिकार विभागणी झालेली त्या संदर्भामध्ये सुद्धा हा कायदा महत्वाचा आहे.
आता त्याच बरोबरीने ह्या कायद्याने एक महत्वाचं जे काही तत्व जे आहे ते तत्व मंजूर केलं की ज्यामध्ये अँग्लो इंडियन समाज जो होता त्या अँग्लो इंडियन समाजासाठी व ख्रिश्चन यांच्यासाठी स्वतंत्र असे मतदारसंघ जे होते ते मतदारसंघ या ठिकाणी मंजूर करण्यात आले. म्हणजे एक प्रकारे जातीय मतदारसंघाची जी सुरुवात होती ती जातीय मतदारसंघाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली. आणि त्याचबरोबरीने द्विदल शासन पद्धतीचा देखील जो प्रयोग आहे तो प्रयोग या ठिकाणी करण्यात आला. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये हा कायदा देखील अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून असं असलं तरी काही कारणास्तव हा कायदा जो आहे तो अयशस्वी झाला. आता आपण जरी 1935चा भारत प्रशासनाचा कायदा जरी पाहणार असलो तरी त्याच्या दरम्यान एक महत्वाच्या ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडीवरती थोडक्यात एक आढावा जो आहे तो आढावा घेणं मला इथं सोयीस्कर वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय नेत्यांना स्वातंत्र्याची जी काही लालूच आहे ते लालूच दाखवण्याच्या दृष्टिकोनातून ब्रिटिश गव्हर्नमेंटनं भारतातील जी परिस्थिती ती परिस्थितीची पाहणी करण्यासाठी 1927 साली सायमन कमिशन जे आहे ते सायमन कमिशन भारतामध्ये पाठवलं. आता हे सायमन कमिशन भारतामध्ये आलं आणि त्या सायमन कमिशननं काय केलं की एक प्रकारे त्या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय प्रतिनिधी त्याच्यामध्ये नव्हता. आणि त्याच्यामुळं भारतीय जनतेनं जे काही सायमन कमिशन आहे त्या सायमन कमिशनला काळे झेंडे दाखवून सायमन गो, सायमन परत जा अशा पद्धतीचं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन केलं. आणि त्या आंदोलनामध्ये जो काही लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्ज मध्ये लाला लजपत राय जे आहेत ते गंभीर स्वरूपात जखमी झाले आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं 1930 मध्ये गांधीजींनी असहकाराची जी चळवळ आहे ती चळवळ पुकारली आणि त्याच्यामध्ये दांडी यात्रेचं जे आयोजन आहे ते आयोजन केलं. पण त्याच्या पूर्वी एक महत्वाचा जो बदल आहे की 1929 मध्ये लाहोरचं काँग्रेसचं जे अधिवेशन होतं त्या लाहोरच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एक ठराव मंजूर केला की 26 जानेवारी 1930 ला हा दिवस जो आहे तो दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करायचा. परंतु काय झालं का त्या दिवशी ब्रिटिशांनी भारतीयांना काही स्वातंत्र्य दिलं नाही आणि त्या दिवशी अनेक भारतीयांनी काय केलं का स्वातंत्र्याच्या ज्या मशाली आहे ते मशाली हातात घेतल्या. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्या दिवसाचं औचित्य म्हणून 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना स्वीकारली. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं 26 जानेवारीला प्रजासत्ताक जरी झालो असलो तरी त्या दिवसाची आठवण म्हणून आपण 26 जानेवारी हा एक साजरा करत असतो. तो एक महत्वाचा बदल किंवा हा एक घटक जो आहे तो या ठिकाणी पाहणं गरजेचं वाटतं. आता त्याच्यानंतर काय झालं का 1930, 31 आणि 32 अशा 3 कालखंड याच्यामध्ये जे काही गोलमेज राऊंड कॉन्फरन्स जी होती गोलमेज परिषद जी आहे त्या गोलमेज परिषद झाली. आणि ह्या गोलमेज परिषदेमध्ये कोणत्याही प्रकारचा जो काही फारसं पॉझिटिव्ह अशा पद्धतीचं काहीच हातामध्ये न आल्यामुळं काय झालं का एक प्रकारे भारतीय जनतेमध्ये असंतोषाचं जे वातावरण होतं ते वातावरण चालूच होतं. आणि म्हणून मग दरम्यान जबाबदार शासन पद्धतीच्या उद्देशानं एक श्वेतपत्रिका काढली आणि त्या श्वेतपत्रिकेमध्ये सर सॅम्युएल जे होते त्या सर सॅम्युएल यांनी काय केलं की प्रिव्हिजनल ऑटोनॉमी ऍक्ट जो होता तो ऍक्ट मंजूर केला. प्रांतीय स्वायत्ततेचा जो कायदा होता तो कायदा मंजूर केला. आणि त्या दृष्टिकोनातून 1935चा जो काही कायदा आहे भारतीय प्रशासनाचा जो कायदा आहे तो कायदा मंजूर केला. आणि त्या भारतीय प्रशासनाच्या कायद्याने भारतीय एकूणच प्रक्रियेमध्ये घटनेच्या प्रक्रियेमध्ये किंवा आजच्या भारतीय राज्यघटनेमध्ये हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. काय बदल झाले किंवा ह्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी सुचवलेल्या होत्या त्या तरतुदी सुद्धा अत्यंत महत्वाच्या होत्या की ह्या 1935चा जो कायदा होता त्या 1935च्या कायद्यामध्ये भारतामध्ये संघ राज्य शासन पद्धती जी होती ती स्वीकारण्यात आली. म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामधील जे काही सत्ता विभाजनाचं तत्व आहे ते तत्व स्वीकारण्यात आलं. आणि मग राज्यघटनेने स्वीकारलेलं जे काही संघ राज्याचा जो पाया आहे तो पाया
या ठिकाणी खऱ्या अर्थानं घातला गेलेला होता. आणि मग भारताच्या दृष्टिकोनातून जे काही संघराज्य पद्धती आहे ती संघराज्य पद्धती स्वीकारली. म्हणजे एकूण 11 प्रांत व देशी राज्य असं मिळून एक संघराज्य जे आहे ते संघराज्य तयार करण्यात येईल अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती तरतूद ह्या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती. त्याचबरोबरीनं अधिकार विभागणी जी होती ती अधिकार विभागणी केली. केंद्र सरकार आणि घटक राज्य यांच्यातलं जे काही सेपरेशन ऑफ पॉवर, अधिकाराची जी विभागणी आहे ती विभागणी करण्यात आली. आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आत्ताचं जे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्त सूची अशा ज्या याद्या आहेत त्यावेळेला त्या याद्या तयार करण्यात आल्या. आणि त्याच्यामध्ये आपण 1919च्या कायद्यामध्ये राखीव आणि सोपीव असं जे विषय बघितले होते तर ते तसे विषय यामध्ये टाकण्यात आले. आणि मग एक प्रकारे हा कायदा जो होता तो कायदा महत्वाचा ठरला होता. त्याचबरोबरीनं काय झालं का केंद्रस्थानी द्विग्रहात्मक कायदेमंडळ पद्धती जी आहे ती स्वीकारण्यात आली. म्हणजे केंद्रामध्ये जी काही द्विग्रहात्मक कायदेमंडळ पद्धती जी होती ती स्वीकारल्यामुळं काय झालं का एक प्रकारे अधिकार विभागणी, सेपरेशन ऑफ पॉवर आणि त्याचबरोबरीनं राज्यसभा आणि केंद्रीय विधानसभा अशा स्वरूपाचं जे एक स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर ठरवण्यात आलं. आणि ह्या द्विग्रहात्मक कायदेमंडळ पद्धतीमध्ये काय केलं का राज्यसभा जे होतं त्यावेळेस वरिष्ठ सभागृह असेल आणि त्याच्यामध्ये 260 असे सदस्य त्यावेळेस ठरले होते. आणि केंद्रीय सभागृह जे होतं त्याचे 375 सदस्य जे होते ते ठरवण्यात आले. आणि या 375 सदस्यांची 5 वर्षासाठी निवड होईल. आणि राज्यसभा हे त्यावेळेचं जे होतं ते कायमस्वरूपी सभागृह असेल अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती तरतूद 1935चा जो काही कायदा आहे त्या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती. आता हे आपण जे बघितलं की खऱ्या अर्थानं कायदेमंडळ पद्धती किंवा हे सगळं स्वीकारल्यानंतर भारतामध्ये या कायद्यानुसार काय झालं का केंद्रस्थानी द्विदल शासन पद्धती जे त्या द्विदल शासन पद्धतीचा देखील या ठिकाणी स्वीकार करण्यात आला. त्याच्यानंतर या कायद्यानुसार व्हायसराय जो होता त्या व्हायसरायचा अधिकारात वाढ होऊन तो खऱ्या अर्थानं वास्तववादी सत्ता प्रमुख जो आहे तो सत्ता प्रमुख बनला. त्याचबरोबर प्रांतातील जी काही द्विदल राज्य पद्धती जी होती ती द्विदल राज्य पद्धतीचा प्रयोग बंद करून जबाबदार शासन पद्धती जी आहे ती जबाबदार शासन पद्धती या ठिकाणी स्वीकारण्यात आली. आणि मग 1935चा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये खऱ्या अर्थानं सांघिक न्यायालय जे आहे त्या सांघिक न्यायालयाची पण तरतूद ह्या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती. आता हे संपूर्ण जो काही कायदा होता हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. आणि ह्या कायद्यामध्ये भारतामधील जर विचार केला तर संघराज्य पद्धतीच्या दृष्टिकोनातून समान राज्यांना समान अधिकाराचा दर्जा असेल या संपूर्ण दृष्टिकोनातून हा 1935चा जो कायदा होता तो कायदा भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा होता. तर अशा पद्धतीनं आपण ह्या आत्ताचं जे लेक्चर होतं की ज्यामध्ये 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, 1935चा कायदा असेल, हा की भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे कायदे जे आहेत त्या कायद्यांचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. तर राहिलेले जे काही कायदे आणि एकूण राज्यघटनेची निर्मितीची जी प्रक्रिया ती प्रक्रिया आपण पुढचं जे लेक्चर असतं त्या लेक्चरमध्ये आपण बघूया.